ताई नमस्कार. आपण वरणगाव नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी घेतलेली आहे. भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा देशातील पक्ष आहे. त्याची उमेदवारी आपल्याला मिळाली आहे, तर आपल्याला ही प्रेरणा कशी मिळाली आहे सांगाल? नमस्कार, मी श्यामलातुल झांबरे, दूध फेडरेशनची संचालिका आहे आणि आता भारतीय जनता पार्टीने मला लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी गावातून उमेदवारी जाहीर केलेली आहे. माझ्यासोबत दूध फेडरेशनला संजू भाऊ आहे, माननीय गिरीश भाऊ आहे. यांनी मला यांच्याकडून मला नेहमीच सपोर्ट मिळत आलेला आहे. तिथं माझ्यासोबत बरेच आमदार खासदार आहे, त्यांनी मला त्यांच्या सोबत राहून मला ती प्रेरणा मिळालेली आहे आणि संजू भाऊ जवळच असल्यामुळे त्यांच्याकडूनही प्रेरणा घेत आलेली आहे. रजनीताई तसेच आपल्या केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांची पण मला मदत झालेली आहे. माझ्या गावासाठी काहीतरी करायची प्रेरणा ही माझ्या मिस्टरांकडून, अतुल रवींद्र झांबरे यांच्याकडून, तसेच प्रशांत पाटील यांच्याकडून सुद्धा मिळालेली आहे. वरणगावमधील सर्वात मोठ्या समस्या कोणकोणत्या वाटतात त्या तुम्ही सोडवणार आहे नगराध्यक्ष झाल्यानंतर? मेन समस्या म्हणजे पाणी पुरवठ्याची आहे. पहिले पाणी पुरवठा 15 दिवसातून 13 दिवसातून होत होता, पण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ती हे आता 7 दिवस, 8 दिवस, 4 दिवस असे प्रत्येक भागात वेगवेगळ्या दिवशी पाणी येत आहे आणि ते पाण्याची समस्या मी 24 तास पाणी मिळालं पाहिजे यावर जास्त लक्ष केंद्रित करणार आहे. आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर कोणत्या 3 प्रश्नांना अधिक महत्त्व देणार आहे? पहिलं तर पाणी पुरवठा योजना मला सुरळीत करायची आहे आणि लोकांच्या मूलभूत गरजा ह्या अन्न, वस्त्र, निवारा असं असतात, तर त्यानुसार पहिल्यांदा रस्ते, गटारी जे माध्यमातून जे कामे रखडलेली आहे ते मला पूर्ण करायचे आहे. तसेच वरणगाव शहरात ठिकठिकाणी जो कचरा वगैरे पडलेला आहे तिथं मला सर्व ठिकाणी स्वच्छता राबवायची आहे. ताई, कोणत्याही शहराचा विकास करायचा झाल्यास त्यासाठी निधी उपलब्ध करावा लागेल, तर तुम्ही नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर तो निधी कसा मिळवाल? रक्षाताई आपल्या केंद्रीय मंत्री आहे. केंद्रातून जर निधी आणायचा असला तर रक्षाताईकडून घेणार आहे. ताईंना मदत करायला लावू. तसंच राज्यातून जर निधी आणायचा असला तर आपले गिरीश भाऊ आहे, संजू भाऊ आहे, यांच्या माध्यमातून निधी आणला जाईल आणि सगळ्या समस्या सॉल्व्ह केला जाईल. ताई, नगरपालिका म्हटल्यानंतर नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार, गैरव्यवहार भरपूर होत असतात. तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर लोकांचे तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल, तर त्याबद्दल तुम्ही त्याच्यावर आळा कसा घालाल? जे पण काही कॉन्ट्रॅक्ट द्यायचे असतील ते आम्ही ई-टेंडरच्या माध्यमातूनच देणार आहे आणि जिथं कुठं समजतं की भ्रष्टाचार होणार आहे तिथं पूर्णपूर आळा घालायचा प्रयत्न करू आणि प्रशासनाची चांगली मदत घेऊ. ताई, वरणगाव शहरामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या जी बेरोजगारी आहे, तरुणांच्या हाताला काम नाही आहे, तर आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर यावर काही आणू शकतात का? त्यासाठी मी रक्षाताईच्या माध्यमातून व संजू भाऊच्या माध्यमातून इतर काहीतरी कंपनी नाही तर स्टार्टअप काहीतरी चालू करायचा प्रयत्न करेल आणि त्या माध्यमातून इथले जे बेरोजगार मुलं आहे त्यांना संधी मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. माझी वरणगाववासियांना हीच विनंती आहे की भारतीय जनता पार्टीने मला माझ्यावर विश्वास ठेवून जे मला लोकनियुक्त अध्यक्षपदाचं उमेदवारी दिलेली आहे त्यासाठी सर्वांनी मला बहुमतांनी विजयी करा आणि मी त्यांच्या माध्यमातून विजय झाल्यावर त्यातून सर्व लोकांच्या ज्या समस्या आहेत, जे वरणगावकरांचे मेन प्रश्न आहे ते सोडवण्याचा पूर्णपूर प्रयत्न करीन. काही उमेदवार म्हणतात आहे की नगराध्यक्ष झाल्यानंतर या मॅडम म्हणतात की आम्ही गटारी रस्त्याच्या समस्या सोडवू, तर यावर तुमचं मत काय आहे? दादा, कोण बोललंय मला माहिती नाही, पण गटारी रस्ते, दिवा बत्ती हे जे काम आहे हे सर्व नगरपालिकेचे मेन कामं असतात आणि मी ज्या एरियामध्ये वार्डमध्ये फिरते तिथं लोकांच्या ह्या समस्या आहे की आमच्याकडच्या गटारी तुंबलेल्या आहेत. तुम्ही बघून घ्या, 6 नंबर 7 नंबर मध्ये तर हा मेन प्रश्न आहे की गटारी तुंबलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला गटारीचं व्यवस्थित व्यवस्थापन करून पाणी पुढे सरकलं पाहिजे, कारण की त्यांचं पाणी परत लेआउटमध्ये परत जात आहे. त्यामुळे मी इथं जी मला संधी मिळाली, भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जी उमेदवारी जाहीर केलेली आहे, तर मी प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. मध्ये आरोग्य सेवेबद्दल आपलं काय मत राहणार आहे? आपल्या इथं तर रुग्णालय आहेच,
आणि तिथं जर काही कमतरता असली गोळ्या औषधींची डॉक्टरांची तर मी तो पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्यांची रुग्णसेवा पोहोचली पाहिजे. आता नुकत्याच घडलेल्या मालेगावच्या डोंगराळे गावातील 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. असे प्रकार आपल्या ह्या भागामध्ये घडणार नाही याची मी पूर्ण प्रकारे काळजी घेणार आहे. आणि जास्तीत जास्त महिलांच्या बाबतीत सुरक्षतेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. कामाची संधी मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. व जी बाजारपेठ आहे गावामध्ये कुठेही बायांना डिजिटल टॉयलेटी उभारून देण्याचा माझा प्रयत्न आहे. कारण की कुठेही आपण बाहेर गेले तर महिलेला बाहेर जायला बाथरूमला जायला कुठंच जागा नसते. तर पहिल्यांदा मला महिलांसाठी ही सुरक्षा तयार करायची.